पश्चिम आशियात युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम। इराणवरचे हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय। काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा। ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा। चौदा दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 कलमी प्रस्ताव। अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरचे हल्ले थांबवण्याची अट। तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाही याचीही मागितली ग्वाही। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण। युद्धविरामानंतरही इराणने अमेरिकेला ठणकावलं। युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही। आमचं सैन्य तयार, शत्रूची चूक असेल तर उत्तर देऊ, इराणचा इशारा। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोनं चांदीच्या दरात उसळी। सोन्याच्या दरात प्रति तोळा 3,000ची तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,000 रुपयांची वाढ। भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले। एसआयटीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे केल्या तक्रारी। खरात प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंनी टोचले महिलांचेच कान। महिलांनीच भान राखायला हवं, शर्मिला ठाकरेंचं धक्कादायक विधान। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिला अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण उघडकीस। हिजाब आणि नमाज करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप। 6 आरोपींना अटक, 9 गुन्हे दाखल। जळगाव आणि बुलढाण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार। जळगावात पीडितेच्या कुटुंबियांकडून शिक्षकाला चोप तर बुलढाण्यात आरोपी शिक्षक ताब्यात। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।